शुभ सकाळ. आज पावसाने जरा उसंत दिलेली आहे आणि आज ॲक्च्युली निघायचा प्लॅन होता मुंबईला, पण एक दिवस जरा पोस्टपोन केला. अजून 2-3 कामं आली आहेत, तर ती आता एक सकाळी काम झालं, आता बाकीचं कामं करून घेतो. आणि बघा ही इकडे आली आहे आणि जेवायला वाढलेलं, तर सगळं जेवण झालेलं आहे. आणि आता जरा ते केळी आहे, तर त्या केळींना ना मी जरा एक पिशवी बांधून घेतो. ओके, नाही आता काय होणार तुम्हाला माहिती आहे, माकडे ती सगळी केळी घेऊन जाणार. ओके, तर हे बघा मस्तच आहे ना केळीचा गड, काय म्हणता. सो आता याला पिशवी बांधून ठेवतो, मग बघूया नशिबात असेल तर मिळेल. सो बघा आता ही पिशवी तर बांधून झालेली आहे माझी. सो एक काम केलेलं आहे, बरोबर बांधली आहे ना. मी तर पहिल्यांदाच बांधली, कारण आम्ही केळी पहिल्यांदाच लावलेली आहेत, त्याच्यामुळे मला तर अंदाज नव्हता. लास्ट टाईम पण आलेली केळीचा गड, पण त्यावेळी आम्ही इथेच होतो, त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रोटेक्शन झालं त्याचं. आणि त्यानंतर मग पिशवी लावून ठेवलेली, पण तो छोटा घड होता, हा जरा मोठा घड आहे. काय वाटतं नशिबाने मिळेल का. आणि जरा आता टेन्शनच झालं बघा ना, ही जी फांदी होती ती ना एकदम मोठी फांदी होती ॲक्च्युली, तिथून मुळापासूनच माकडांनी तोडली, त्याच्यामुळे इकडची पण तोडली तिकडची पण तोडली. त्यामुळे काय माहिती नाही, एवढा मस्त झालेला आवळा, असं वाटत होतं की यावेळी आवळे पण लागतील वगैरे, पण आता हे जरा फांद्यांची गडबड झाली आहे. सो लेट्स सी काय होतं ते. आणि बघा ना, हा कोणता पक्षी आला आहे सांगू शकता का तुम्ही मला. असं इथे बसल्या बसल्या एवढे पक्षी दिसतात ना, म्हणजे ना जोड्या जोड्याने काही काही पक्षी येतात. आता हा बघा ना एकदम पिवळा पिवळा धम्मक आहे, आणि आयफोनची कमाल हा माझ्यापेक्षा बराच लांब आहे. बराच म्हणजे किती माहिती आहे, इमॅजिन करा, एवढा लांब बसून मी तो बघतोय. अजून ना एक पक्ष्यांची जोडी येते, छोटे छोटे पक्षी आहेत कलरफुल वेगवेगळ्या रंगाचे, तर ते पण इथे येतात. तो गेला बघा. आणि बाकी सो तसा तुम्ही जर शांतपणे जर तुम्हाला वेळ काढायचा असेल तर तुम्ही प्रगत होमस्टेला येऊ शकता. वरती 2 रूम आहेत, तर तिथे आरामात प्रत्येक रूममध्ये 3 लोक कम्फर्टेबली झोपू शकतात, म्हणजे 6 लोकांची चांगली सोय आहे. बाकी छोटी मुलं वगैरे असतील तर तुम्ही 4 लोक पण ॲडजस्ट करू शकता. सो दॅट्स अप टू यू. सो तर केळीचा घड बांधून झाला, आता मी माझी कामाला लागतो. मला एडिटिंग करायचं आहे व्हिडिओचे, आणि वेगवेगळ्या रील्स आहेत त्याच्या व्हॉईसवर द्यायचे आहेत. हो, पावसाने थोडी विश्रांती दिलेली आणि आता परत बॅक टू जोरदार पाऊस. नुसता भरलेलाच होता. सगळे पक्षी बघा कसे पळायला लागले पटापट पटापट. आपलं मोठं घर आणि एकदम सगळं धुकं धुकं झालं आहे. सो वाजले दुपारचे 4 आणि तुम्ही बघू शकता काय काळोख झाला आहे. असं वाटतं की संध्याकाळचे 6. आणि बघा हे सगळे इकडे वाटत बघत असतात माझी, की मी कधी बाहेर येतो आणि कधी यांना खायला घालतो. असं वाटतं माझ्या जीवनाचा पर्पजच तो आहे. सो वातावरण काय म्हणाला भारीच आहे. 4 वाजता कधी कधी एवढं कडक ऊन नसतं, आणि अशी वेळ आत्ता असं वाटतं आहे की संध्याकाळचे 6-6:30 झाले आहेत. काळोखच पडायला झालेला आहे, आणि आकाश बघा ना पूर्ण काळ्या काळ्या ढगाने व्यापलेलं आहे, आणि समुद्राचा आवाज पण येत असेल. काय म्हणता, जाऊया का आत्ताच समुद्रावरती, कारण नंतर मला असं वाटतं अंतर होईल. कारण जर धुवाधार पाऊस पडायला लागला ना, तर मग घराच्या बाहेर पडावं असं वाटत नाही मग, आणि मग मे बी नाही जाणार मग आपण समुद्रावरती. आणि उद्या सकाळी काही करून आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे, तर उद्या जाण्यात पण काय पॉईंट नाही आहे. तर बेटर आहे की मला असं वाटतं आपण आत्ताच निघूया समुद्रावरती जायला. मस्त हवा सुटली आहे, भारी वातावरण असेल, तर चला जाऊया समुद्रावरती. आणि जसं तुम्हाला म्हटलेलं की पाऊस भरला आहे, आणि असं म्हटल्या पावसाची सुरुवात झालेली आहे, आणि हा एकदम धुवाधार पाऊस पडणार आहे. हे बघा, आणि हे खुळगं खेळत आहे. सो नारळ सोलून घेतलेले काही गणपतीसाठी, तर मग आता याला तोच खेळ मिळाला आहे. ह्याचे कसं वाढतं वय आहे ना, त्याच्यामुळे त्याचे दात अशी शिवशिवत असतात, त्याच्यामुळे तो त्याच्याबरोबर खेळत बसला आहे. आणि पाऊस आलेला आहे, तर चला निघूया. घरून निघालो आहे, प्लॅन तर होता समुद्रावर जायचा, पण असं काय माहोल झाला आहे, हवा सुटली आहे बघा, पाऊस पडायला सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता जाऊया ते आपण डायरेक्ट खुडसात. भारी मजा येईल, काय म्हणता. ते बघा ना, धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे. हे खुडस बघू शकता किती छान हिरवगार झालं आहे. आणि आता तुम्ही इकडे आलात ना, अनदर रिझन मी इथे आलो ना, कारण मला सोनकीची फुलं बघायची होती. आणि इथे तुम्ही बघितलात ना, सगळी सोनकीची फुलं फुललेली असतात. हे बघा उजव्या हाताला माझ्या सगळी सोनकीची फुलं आहेत.
समोर पण. तर एकदम भारीच वाटतं. कुठे ना कुठे ते दिवस होते ना ज्यावेळी मी यूट्यूब स्टार्ट केलं, त्या दिवसाची आठवण येते. वडिलांबरोबर मी आलेलो कुडसाचा व्हिडिओ बनवायला. मला असं वाटतं दिवाळीचे दिवस होते आणि अशी सोनकीची फुलं फुललेली आणि आम्ही दोघं चालत चालत खालपर्यंत गेलो. आता वडिलांना कितपत जमेल आहे डाऊट. बोलतील तर खरं, हां नाही मी येईन चालत खालपर्यंत समुद्रापर्यंत. पण ठीक आहे, मे बी या व्हिडिओ थ्रू ते बघतील. भारीच वातावरण. काय म्हणतं, आता तर गाडी पूर्वी इथे थांबवावी लागायची, आता गाडी बऱ्यापैकी पुढेपर्यंत जाते. आता घेऊन जाऊ आपण पुढे. काय वातावरण आहे बघा, वातावरण मस्तपैकी गाडी घेऊन इथे आलेलो आहे आणि समोर आहे तो आपला अथांग पसरलेला समुद्र. हा इकडून जसा रस्ता जातो तो डायरेक्ट जातो कातवणामध्ये आणि तिकडून मग कुणकेश्वरला. बाकी आता या आपण जाऊया ते मस्तपैकी समुद्राचं दर्शन घ्यायला. सो छान रिमझिम पाऊस चालू आहे आणि जर तुम्हाला म्हटलं की सगळीकडे बघा या पठारावरती अशी सोनकीची फुलं उमललेली असतात. आता मी चांगलाच भिजणार आहे, पण ठीक आहे. काय म्हणतं, त्या दिवशी कामानिमित्त भिजलेलो आणि आज थोडं रिलॅक्ससाठी पण भिजूया. पण बघा ना, माळ म्हणा किंवा हे पठार म्हणा भारी झालं आहे ना. आणि असं चालत चालत जायचं एंडपर्यंत. मस्तच वातावरण. काय म्हणतं, सगळीकडे ना पोजलीचे दगड लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. कोकणातलं अजून एक वाचतो, पण ठीक आहे. मस्तच व्ह्यू दिसतं. हवा तर बघा काय सॉलिड आहे. छत्री मुद्दा घेऊन आलो कारण उडून जाईल छत्री. काय वाटलंय बघा, उदाहरण आलाय उदाहरण. हवाच हवा नुसते, भारीच वातावरण. आणि बघा ना, दूरपर्यंत कोणीच नाही आहे, फक्त मी आहे आणि तिकडे माझी कार. असा व्ह्यू. इथे तर बघा सोनकीच्या फुलांचा मस्तपैकी सडाच पडला आहे. आता इथे ना छोटी छोटी आहेत जरा, आणि सोनकी पण आहे आणि त्याच्यापेक्षा इथे बघा एक जरा वेगळीच फुलं आहेत. हा तर बघा ना पूर्णच्या पूर्ण सोनकीचे फुलंच आहेत. पिवळा झालेला आहे. हा, सो इथे पण माझे बरेचसे फेवरेट स्पॉट आहेत. एक तिकडे आहे, एक इकडे आहे, एक इकडे आहे आणि एक ऑब्वियसली बीचवरती आहे, जिथे मी आणि प्रेरणा गेलेलो होतो रिसेंटली. आणि बघा ना, हा जो दगड असा बाहेर आलेला आहे ना, सगळ्या दगडाकडे बघितलं ना की मला नेहमी तसंच वाटतं की ज्या न्यूझीलंडमधले काही तुम्ही व्ह्यूज बघितले असाल, सिनरी बघितलं असाल, तर त्याच्यामध्ये पण कसं समुद्रामध्ये ना असं एक दगड बाहेर आलेला असतो. मग तसं जरा युनिक वाटतं. सो कुडचातून लांब दिसणाऱ्या समुद्रावरून डायरेक्ट आपण आलो आहे ते एकदम जवळून समुद्र बघायला. उजवीकडे आपलं गजबादेवीचं मंदिर आणि हे बघा या लाटा. थोडा सांभाळून चालावं लागतं, पाय घसरून खाली पडलो ना तर डायरेक्ट लाटांमध्ये आहे. बघा ना, मला जर आठवत असेल ना, इथे जवळजवळपर्यंत ना वाळू असते आणि आता वाळूचं नामोनिशाण नाही आहे. आणि इथून जर तुम्ही सरकलात पुढे बघा मस्तपैकी शेवाळ झालेलं आहे, तर मग काय असं परत तिकडे जावं लागेल पळत नाहीतर मग समुद्र ओढून घेणार तुम्हाला स्वतःच्या पोटामध्ये. बघा ना, सगळे वाळूच वाहून गेली आहेत आणि सगळे दगड दिसायला लागलेले आहेत. पण कुठे ना कुठेतरी हे दगड टाकले आहेत, हे सिटिंग अरेंजमेंट केली आहे, त्याच्यामुळे किनाऱ्याचं पण बऱ्यापैकी प्रोटेक्शन होतं आहे. इथपर्यंत पुढच्याचं नाही होतं आहे, पण ॲटलिस्ट ही जी आपली किनारपट्टी आहे त्याचं तर संरक्षण झालेलं आहे बऱ्यापैकी. आणि बघा ना, ही समुद्रावरून अशी समोरावून येणारी ही लाट आणि अशी फुटते आहे. भारी ना. पावसाळ्यातला समुद्र म्हणजे काही वेगळा समुद्र आहे. मी तर ॲडवाईज करेन की या पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये कुठेही या. आणि 4 दिवस ना आपल्याकडे कसं असतं की अरे हे ठिकाण बघायचं आहे, ते ठिकाण बघायचं आहे, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे. अरे हे सगळं काही करू नका, एकाच ठिकाणी या आणि 4 दिवस मस्तपैकी राहा आणि तुमच्या लव्ह वन्स बरोबर, तुमच्या फॅमिलीबरोबर असं संध्याकाळी येऊन बसायचं,
शांतपणे रिलॅक्स गप्पा मारत. जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल तर एकटेच या मस्तपैकी. बघा बसून ठेवलं आहे तुमच्यासाठी इकडे सिटिंग अरेंजमेंट. इकडे या मस्तपैकी असा निसर्गाचा आनंद घ्या, शांत रिलॅक्स. गाडी बघा इथेच मी मस्तपैकी पार्क करून ठेवलेली आहे. छान गाणी चालू होती. आझादी आझादी आझादिया ते सॉन्ग लागलेलं. सो आता परत एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. रिमझिम रिमझिम का होईना आणि समोर काळे डाग दिसतच आहेत. कधीही जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे आणि असं हे भारी वातावरण. आणि उद्या निघायचं ते मुंबईकडे. मुंबईकडचा प्रवास चालू होणार आहे मुंबई गोवा हायवेवरून. आणि मुंबईची पण सगळी दाणादाण उडवली आहे पावसाने. आणि मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर याच्याबद्दल तर म्हणजे आता काय बोलावं आणि काय बोलू नये असा प्रकार आहे. पण ठीक आहे. आता सध्या तरी इकडे पाऊस सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे आपण आता निघूया. मस्तपैकी समुद्राचा आस्वाद घेतला आहे. आता घरी जाऊया आणि जरा थोडे कामं करूया. कामं पेंडिंग आहेत अजून. चला.